राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी आहे. राज्य सरकारनं पेन्शन योजनेचा JR काढलेला आहे. गेली 2 वर्ष हा JR निघावा यासाठी संघटनेनं जवळजवळ 7 मोठी आंदोलनं केली, अधिवेशन काळामध्ये उपोषणं केली, पण सरकार काही बदले नव्हते. गेल्या 4 दिवसाच्या संपानंतर सरकारनं मात्र अभिवचन दिलं होतं की JR येत्या 15 दिवसात निघणार आहे आणि आज JR निघाला. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या आंदोलनाचे सर्व ज्यांनी आंदोलन घडवून आणलं, सरकारवर प्रेशर निर्माण केलं आणि हा JR काढायला सरकारला भाग पाडलं, ते राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. आज 15 दिवसाच्या आतच सरकारने JR काढला सुद्धा. सुधारित पेन्शन योजना सरकारने लागू केलेली आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांच्याशी आपण बोलूया. सर, सरकारनं तर वचन पाळलेलं आहे, JR काढलेला आहे. या JR मध्ये अटी शर्ती लागू केलेल्या आहेत. तर आपण या सगळ्या दृष्टिकोनातून कसं बघता? या सगळ्या अटी शर्ती कर्मचाऱ्यांच्या फायद्याच्या आहेत का? शासनाने 20 सप्टेंबर 2024 या अगोदर JR काढला होता आणि कार्यपद्धती अटी शर्तीच्या बाबतीमध्ये नंतर आम्ही काढतो असं सांगितलं होतं. तो जो त्यातला पार्ट त्या JRचा होता तो त्यांनी शासनाने आता पूर्ण केलेला आहे. म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीनंतर खऱ्या अर्थानं सुधारित निवृत्ती वेतन योजना जी आहे त्याची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लागू त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे शासनाने सांगितल्यानुसार 15 दिवसात हा जो JR काढला त्याबद्दल आम्हाला समाधान वाटतं. आता या JR मध्ये नक्की काय दिलेलं आहे किंवा या संबंधामध्ये आपल्याला नक्की त्यापासून कोणता फायदा होणार आहे असा तपशिलाचा जो पार्ट आहे तो यथावकाश प्रत्येक कर्मचाऱ्यागणिक, कारण कुणाला NPS सुद्धा त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते, कुणाला UPS ठरू शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तीने विकल्प देताना त्या दृष्टिकोनातून अभ्यास करून मगच त्या ठिकाणी विकल्प जो देण्याचा त्या ठिकाणी त्यांना आवश्यकता आहे ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. अर्थात कुठलाही एक विकल्प मुदतीत त्याने देणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे जर सुधारित पेन्शन योजनेमध्ये बऱ्याच अंशी बरेच लोक त्या ठिकाणी बसू शकतात, त्यांचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. म्हणून संघटना सुद्धा सांगेल की सुधारित पेन्शन संबंधामध्ये विचार आपण करावा. म्हणजे आता कर्मचाऱ्याला 3 पर्याय उपलब्ध आहेत. होय, राज्यामध्ये सुधारित निवृत्ती वेतन योजनेची राज्याची योजना आहे. अर्थात ती PFRDशी संलग्न आहे, संबंधित आहे आणि त्यामुळे निश्चितपणे पूर्वीची NPS, नंतरची राज्याची सुधारित निवृत्ती वेतन योजना आणि केंद्राची एकीकृत पेन्शन योजना अशा 3 योजना या ठिकाणी आता राज्यामध्ये उपलब्ध आहेत. अच्छा, अटी शर्ती काय सरकारनं दिलेल्या आहेत? त्यामध्ये सेवा शर्ती असेल, नियमावली असेल, या सगळ्या जनरल अटी आहेत. कारण का ज्या ज्या काही गोष्टी एखाद्या आम्हाला मिळणं, समजा आता कोण मृत कर्मचारी असेल तर त्या मृत कर्मचाऱ्याला कुटुंब निवृत्ती वेतन हे त्यांनी त्या ठिकाणी कायम ठेवलेलं आहे. त्याशिवाय तो कर्मचारी वारल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतन आणखीन जे मिळतं ते 60% त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची वाच्यता केलेली आहे. त्याचबरोबर या पेन्शनच्या मार्फत म्हणजे जी रक्कम त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे दरमहा, त्या रकमेमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% अधिक तत्कालीन महागाई भत्ता असं त्याचं स्वरूप राहणार आहे. ग्रॅच्युइटी त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. इतर जे फायदे आहेत सेवाविषयक किंवा रजा रोखीकरण वगैरे हे सुद्धा त्याला त्या ठिकाणी मिळतील. रुग्णता वगैरे जी काही मंडळी आहे त्या ठिकाणी म्हणजे रुग्णताविषयक ज्यांच्या अडचणी आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे विचार केला जाईल. तसंच जे काही कर्मचाऱ्यांनी असा प्रश्नही विचारला की बा या 8व्या वेतन आयोगात याचा विचार होईल, काही बदल होईल का? अर्थात होईल, कारण 8व्या वेतन आयोगाकडे सुद्धा हा त्या ठिकाणी विषय देण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यकक्षेत तो विषय असल्यामुळे त्यावरती त्यांना भाष्य करावंच लागणार. त्यामुळं आजच्या एकंदरीत पेन्शनचा जो ढाचा आहे
तर त्या ठिकाणी पुढील कालावधीमध्ये तो लागू पडतो का याचा निश्चित विचार 8व्या वेतन आयोगाने सुद्धा होणार आहे. प्रश्न विचारण्यात आला होता की हे 10% जे अंशदान आहे ते परत मिळेल का? स्पष्टपणे आम्ही याच्यात संकल्पना सगळ्यांसमोर मांडतो आहोत. 10% ज्या ठिकाणी योगदान आहे त्या कर्मचारीचं असल्यामुळेच शासन त्या ठिकाणी आता 14% आणि भविष्यामध्ये कदाचित ते 18.5% जाईल. ते जे त्या ठिकाणचं जी संचित निधीमधली तरतूद आहे त्याची ती सगळी प्रोव्हिजन आहे. त्यामुळे 10%च्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी वेगळी कल्पना कर्मचाऱ्यांनी करून घेऊ नये अशी त्यांना विनंती आहे. मात्र 8व्या 9व्या वेतन, कारण का 2005 साली लागलेला कर्मचारी साधारणतः 34-35 मध्ये तो रिटायर होणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती 10%च्या पार्श्वभूमीवरती उद्या 8वा आला 9वा वेतन आयोग आला त्यावेळेला निश्चितपणे वेतनामध्ये ज्या वृद्धी होणार आहे आणि ही वृद्धी त्याचा बेंचमार्क जो आहे त्या बेंचमार्क ओव्हरफ्लो त्या ठिकाणी होत असेल तर ती वरची वाढलेली रक्कम किंवा ओव्हरफ्लो झालेली रक्कम आहे ती त्या कर्मचाऱ्याला मिळाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी प्रस्ताव पाठवलेला आहे. साहेब, पेन्शन विक्री किंवा अंश राशीकरण या संदर्भातले मुद्दे त्यामध्ये आलेले आहेत का? पेन्शन विक्री हा मुद्दा येऊ शकतो असंच मी म्हणेन, कारण का ते ही पेन्शन अदा कशी करावी या संबंधात संवितरण अधिकारी आहेत त्यांच्या संबंधातल्या इन्स्ट्रक्शनच्या नंतर ते लोक प्रस्तुत करणार आहेत. त्यामुळे तो पार्ट हा नंतर यायला येईल त्यावेळेला मागणी ही आमची असेलच की बाबा पूर्वीप्रमाणे कम्युटेशन सुद्धा असावं. उर्वरित मागण्यांसंदर्भात कोणत्या पातळीवर चर्चा चालू आहे किंवा पुन्हा चर्चासत्र कधी होणार आहे? आम्हाला जी महत्वाची मागणी होती आमची किंवा 3 महिन्यातून एकदा आम्हाला आमच्या चर्चेची वेळ किंवा व्यासपीठ त्या ठिकाणी लाभलं पाहिजे, तर ती आमची मागणी मान्य झाल्यामुळे जूनमध्येच पहिली बैठक त्या आश्वासनानुसार होईल अशी अपेक्षा आहे. पुढील चर्चा जून मध्ये होईल. या JR संदर्भात पुन्हा याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण सरकारनं काय पुन्हा आपल्याशी चर्चा करणार आहे का किंवा मीटिंग बोलवली आहे का? नाही, ते आमच्या मागणी पत्रामध्येच एक मागणी महत्वाची होती की त्रैमासिक मीटिंग आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि त्यात आम्हाला व्यासपीठ प्राप्त व्हावं. शासनाने ती मागणी मान्य केली आणि या त्रैमासिक मीटिंग मध्ये आम्ही शिक्षक, आरोग्य विभाग, सरकारी कर्मचारी अशी विविध पार्टचे वाहन चालक वगैरे मंडळी आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, असे पार्ट करून त्यांचे महत्वाचे प्रश्न आम्ही अशा चर्चासत्रामध्ये मांडणार आहोत. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला ही संधी जी मिळाली त्रैमासिक सभेची किंवा बैठकीची तिचा उपयोग आम्ही सर्व स्तरावरील समन्वय समितीच्या घटकांना व्हावा अशाच पद्धतीने आम्ही त्या ठिकाणचा फायदा करून घेणार आहोत. 7 तारखेला कोणती मीटिंग बोलवलेली? हा, ती आमचे रुटीन जे मागचे प्रश्न होते की ज्याच्यावरती चर्चा ऑलरेडी 2 वेळा झालेली आहे असे 3 प्रश्न आमचे अर्थविषयक आहेत त्या संबंधामध्ये पुढील चर्चा ही उद्या होणार आहे. जरा स्पष्टीकरण सांगू शकाल का कुठले कुठले प्रश्न आपण संघटनेमार्फत मांडलेले आहेत? ते काय ड वर्गातले जे कर्मचारी आहेत त्यांना क वर्गामध्ये पदोन्नती दिली जाते, पण तो पदोन्नती हा कालाबद्ध पदोन्नतीच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तो तिसरा चान्स म्हणून त्या ठिकाणी त्यांचा गृहीत धरताना तो पदोन्नतीचा पार्ट आहे तो त्या ठिकाणी गृहीत धरून त्यांना प्रत्यक्षात ही 2 फक्त त्या ठिकाणी संधी म्हणजे कालबद्ध पद्धतीने टप्पे प्राप्त होतात, तिसरा काही त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या वेतनामध्ये बराचसा त्या ठिकाणी ज्युनियर सिनियरचा प्रश्न निर्माण होतो. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे ते 9300 हा जी वेतन श्रेणीची मंडळी जी आहेत ज्या पोस्टवरती आहेत त्या मंडळींना 6व्या वेतन आयोगाने त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची डायरेक्ट रिक्रूट जो होईल त्याच्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवली होती. म्हणजे त्याच्यासाठी शेड्यूल त्यांनी 3 प्रमाणे त्या ठिकाणी हायर वेतन त्याचं आहे 10,100 अशा पद्धतीने त्या ठिकाणी करण्यासंबंधी तरतूद होती. त्यामुळे घडलं काय, तो ज्युनियर माणूस आहे त्याचा पगार वाढला, वेतन वाढलं आणि जो सिनियर माणूस आहे त्याच्या वेतनात कमतरता निर्माण झाली. म्हणून शासनाने अधिसूचना काढून या सर्व समान मंडळींना त्या ठिकाणी म्हणजे जो डायरेक्ट रिक्रूट आहे नंतर जो पदोन्नती धारक आहे त्याचबरोबर जो कालबद्ध पदोन्नती धारक आहे अशा म्हणजे कार्यरत पदोन्नती धारक आणि
कालबद्ध पदोन्नतीधारक या सर्वांना समान वेतन असावं यासाठी आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. त्या बाबतीमध्ये उद्या चर्चा त्या ठिकाणी होऊ शकेल. तसंच तंत्रशिक्षण विभागातला एक प्रश्न आहे. त्यांचं रजेचं रोखीकरण 2023 सालापासून बंद करण्यात आलेलं आहे. तो एक अन्यायच त्यांच्यावरती त्या ठिकाणी झालाय. तर त्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदाच वित्त विभागाकडे आम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहोत. सर, सर्व काळामध्ये जे कर्मचारी संपावर होते 4 दिवस, उपलब्ध ज्या रजा आहेत ते मंजूर करून तो कालावधी संपाचा कालावधी रेग्युलराईज करायचा, नियमित करायचा, अशा प्रकारचं अभिवचन माननीय CS यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालंय. आपण काटकर साहेबांच्या सोबत चर्चा केली. JR मधल्या अटी शर्ती आणि नियम त्यांनी समजावून सांगितले. आज राज्य सरकारनं JR काढल्यामुळं संघटनेला मोठा विजय मिळालेला आहे, मोठे यश मिळालेलं आहे. या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काटकर साहेबांचं खूप अभिनंदन केलेलं आहे. राज्यभरातून अभिनंदनाचे फोन येत आहेत. त्यांच्या सहकार्याने त्यांना पेढे भरवले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. साहेब, खूप खूप धन्यवाद. राज्य सरकारी कर्मचारी 17 लाख कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी केला, कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, त्याबद्दल सर्वांच्या आपलं अभिनंदन. या साहेब, हे सर्व संघटनेच्या वतीने, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आनंद साहेबांचा आनंदोत्सव साजरा करण्यात